आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। जळगाव जिल्ह्यातील रावेर हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरलं। बोरखेडा रस्त्यावरील शेतामध्ये एका घरात 4 अल्पवयीन भावंडांची हत्या करण्यात आली। या हत्येचं गूढ उकलण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। जळगाव जिल्ह्यातल्या रावेरच्या बोरखेडामधील निर्घुण हत्याकांडाचा खटला आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिलेत। एका केळीच्या बागेत सालदार म्हणून असलेल्या महताब आणि रुमलीबाई हे घरात नसताना त्यांच्या 4 लहान मुलांना कुऱ्हाडीचे घाव घालून अत्यंत निर्घुणपणे मारण्यात आलं। यातल्या सगळ्यात मोठ्या 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप होतोय। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः बोरखेडाला जाऊन या कुटुंबाची भेट घेतली आहे। SIT पथकामार्फत याची चौकशी होणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हा खटला लढवणार आहेत। मध्य प्रदेशातून पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात आलेले हे कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झालंय। टीम तयार केलेले आहेत SIT म्हणून। एक टीम सायंटिफिक एव्हिडन्सवर लक्ष देईल, दुसरी टीम टेक्निकल गोष्टीवर लक्ष केंद्रित करेल, तिसरी इंट्रॉगेशनची टीम आहे आणि या टीममध्ये आम्ही महिला अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश केलेला आहे। काही लक्षात असं पण येतंय की 13 वर्षाच्या मुलीवर रेप म्हणजे झालेला आहे असे काही तिथं वाटतं आहे, तर त्याची पण आम्ही चौकशी करायला लावलेली आहे। जे कोणी आरोपी याच्यामध्ये असतील त्या आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश एक खासदार म्हणून नक्कीच मी दिलेले आहे। या लहानग्यांच्या आईचा आक्रोश थांबता थांबत नाहीये। घराबाहेर जाताना हसती खेळती असलेली पोरं आता कधीच दिसणार नाहीयेत। या निष्पाप उमलत्या कळ्यांचा जीव घेणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा होणं गरजेचं आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, रावेर, जळगाव। दरम्यान या हत्याकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत। आपण अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत आता लाईव्ह। लक्ष्मण, या सगळ्याबद्दल काय ताज्या अपडेट्स आहेत? ज्या रावेर भागामध्ये ही घटना घडली आहे त्या घटनास्थळावरती आत्ता आपण आहोत आणि आपण जर बघितलं तर दृश्यांमध्ये आपल्याला हे घर बघायला मिळतंय। ज्या घरामध्ये ही हत्याकांडाची घटना घडली त्या घराचा हा संपूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळतोय। शेजारी केळीची बाग आहे आणि त्या केळीच्या बागेला लागूनच हे छोटंसं शेड जे आहे त्या शेडमध्ये हे कुटुंब जे आहे ते अशा प्रकारे राहत होतं। मात्र ही घटना ज्या वेळेला घडली ती वेळ रात्रीची होती। जर आपण बघितलं तर ह्या घरामध्ये आतमध्ये लोखंडी दरवाजा आहे। हा लोखंडी दरवाजा संशयित जे आरोपी पकडण्यात आलेले आहेत त्यांनी सुरुवातीला हा दरवाजा जो आहे तो तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र हा लोखंडी दरवाजा असल्यामुळे त्यांच्याकडनं हा दरवाजा तुटला नाही। त्यामुळं ह्या आरोपींनी जे आहे ते याच परिसरामध्ये ह्या घराला लागून एक खिडकी आहे, मी ती देखील आता तुम्हाला दाखवणार आहे। ज्या खिडकीतनं या आरोपींनी प्रवेश केला आणि आतमध्ये जे काही कृत्य केलं या नराधमांनी ते कुठल्या मार्गे केलं, हा संपूर्ण घराचा परिसर आपण बघतोय। पडकं घर आहे आणि ही खिडकी जी आपल्याला दृश्यांमध्ये दिसतीये या खिडकीतनं या आरोपींनी आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये प्रवेश करून या ठिकाणी झोपलेली जी मुलगी आहे ती आणि तिचे जे 3 भावंड आहे त्यांची याच ठिकाणी त्यांनी निर्घुणपणे हत्या केली। आपल्याला दृश्यांमध्ये रक्ताचे थारोळे दिसत आहे। रक्त ज्या पद्धतीनं आपल्याला हे संपूर्ण प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये। अतिशय मन हेलावून टाकणारी आणि मग प्रत्येकालाच हळहळ व्यक्त करावी अशाच प्रकारची ही घटना आहे। संपूर्ण भिंतींवर रक्ताचे अक्षरशः शिंतोडे उडलेले आहे। अतिशय निर्दयीपणे या संशयितांनी या महिलेला, या मुलीला आणि तिच्या भावांना जे आहे त्यांची हत्या केली। समोर दिसणारी जी खाट आहे त्या खाटीवरती त्या मुलीचा, अल्पवयीन मुलीचा जे आहे तो मृतदेह होता आणि खालच्या बाजूला जे आहे तर ते त्या मुलांचे मृतदेह होते। हे सर्व आरोपी जे आहे ते मद्यधुंद अवस्थेमध्ये या खिडकीतून आत गेले आणि आत जाऊन त्यांनी त्या मुलीवर जे आहे ते अत्याचार करून तिची हत्या केल्याची कबुली जी आहे ती दिल्याचं समजतंय। त्यामुळे ही घटना किती भयानक आहे हे सांगण्यासाठी हे चित्र पुरेसं आहे। खरं तर हे गाव जे आहे ते रावेरपासून अवघ्या 100-200 मीटर अंतरावरती आहे, शहरापासून अवघ्या काही हाकेच्या अंतरावर आहे। मात्र हा संपूर्ण परिसर जो आहे तो मळ्यांचा परिसर आहे, शेतींचा परिसर आहे। या परिसरामध्ये ज्वारी त्याचबरोबर केळी अशा संपूर्ण शेत परिसर आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आरडाओरड जरी झाला असेल तरी देखील तो आरडाओरड इतर लोकांना ऐकू गेला नसेल आणि त्यामुळे ह्या नराधमांना त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते इतर लोकांना कळू शकलं नाही आणि त्यामुळे ह्या 4 निष्पाप लोकांचा जो आहे, निष्पापांचा जो आहे तो या घटनेत दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे। खरं तर
ह्या घटनेनंतर मानसिकतेचा प्रश्न निर्माण होतोय. हे सर्व आरोपी जे आहे ते अल्पवयीन आहे. त्यामुळे ह्या घटना महाराष्ट्रात घडल्या. जळगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. अवघ्या काही तासात आरोपीही अटक केले, निष्पन्न केले आणि त्यांनी गुन्ह्याची देखील कबुली दिली आहे. पोलिसांकडनं जरी ही कारवाई स्तुत्य असली तरी देखील ही घटना जी आहे ती मानसिकतेतून एका वेगळ्या उद्देशाने केली गेली आणि त्याचमुळे प्रत्येकालाच ह्या ठिकाणी आल्यानंतर मन हिलावून टाकणारी अशा प्रकारची ही घटना वाटते. एकूणच महाराष्ट्र संपूर्ण ज्या घटनेने हादरला त्या घटनास्थळाची ही संपूर्ण दृश्य जी आहे ती प्रत्येकाच्याच मनामध्ये जे आहे भीती निर्माण करणारी आहे. लक्ष्मण, आपण अपेक्षा करूयात की जर का आरोपींनी गुन्हा कबूल केलेला असेल तर लवकरात लवकर ही केस उभी राहील. लक्ष्मण, किती दिवसात पोलीस या सगळ्या प्रकरणात कोर्टात, कारण फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवू एवढं तर म्हटलंय गृहमंत्र्यांनी, पण मुळात खटल्यापर्यंत गोष्ट पोहोचणं याच्यात जो मधला कालावधी लागतो त्यात अनेकदा उशीर होतो. आणि स्वतः उज्ज्वल निकम जरी यात वकील असले सरकारने नेमलेले तरी त्यांनीच असं म्हटलंय अनेकदा की परिस्थितीजन्य पुरावा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. विलंब जर का लागला FIR दाखल करणं आणि या सगळ्या गोष्टीला तर काही पुरावे हातातनं निसटू शकतात. मिलिंद, खरं तर बघितलं तर ही घटना ज्या ठिकाणी घडली आहे त्या घटनास्थळावरनं पोलिसांनी या हत्या करण्यासाठी जी कुऱ्हाड वापरली होती ती कुऱ्हाड देखील पोलिसांनी हस्तगत केलेली आहे. हा संपूर्ण परिसर ज्या पद्धतीनं सील करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाचा तपास जे पोलीस अधीक्षक आहे प्रवीण मुंडे ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सर्व तपास होतोय. या अधिकाऱ्यांच्या बाबत जर सांगायचं झालं तर हा अधिकारी देखील एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखला जातो. यापूर्वीच्या अनेक घटनांमध्ये या अधिकाऱ्याने आरोपींना सगळ्यात शिक्षेपर्यंत नेलेलं आहे. अशा प्रकारची कारवाई मुंडेंच्या काळामध्ये यापूर्वीच्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा आहेच की ते या प्रकरणाचा सखोल तपास करतील आणि स्वतः ते डॉक्टर म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे त्यांच्याकडनं या संपूर्ण प्रकारचे बारकावे जे आहे या घटनेत वापरण्यात आलेले हत्यार असतील, त्या मुलीला ज्या ठिकाणून तिची डेड बॉडी ज्या ठिकाणून ताब्यात मिळाली त्या ठिकाणचे एकूण सगळे काही पुरावे जे आहे हे सर्व पुरावे त्या पोलिसांनी गोळा केलेले आहे. मी पुन्हा एकदा या दृश्य दाखवतोय आणि आरोपींना या ठिकाणी आणलं गेलेलं होतं आणि त्या आरोपींकडनं जी माहिती दिली गेली ते मद्यधुंद अवस्थेमध्ये होते अशीही कबुली त्यांनी दिली. हे सगळं जरी असलं तरी हे आरोपी यातून सुटू शकत नाही कारण त्यांनी स्वतः ह्या घटनेची कबुली दिली आहे असं पोलिसांकडनं सांगितलं जात आहे. आणि जर आपण बघितलं लोखंडी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला गेला सुरुवातीला आणि त्यानंतर खिडकीतनं प्रवेश केला गेला, हे सगळे पुरावे जे आहे या आरोपींना शिक्षेपर्यंत नेण्यासाठी पुरेसे आहे आणि पोलिसांकडनं ह्या जळगाव पोलिसांकडनं रावेर पोलिसांकडनं या सर्व घटनेचा तपास केला जातोय. स्वतः गृहमंत्र्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्यामुळे सरकार देखील गंभीर आहे, पोलीस यंत्रणा देखील गंभीर आहे. लक्ष्मण, तुम्ही राहाच आपल्यासोबत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर आपण या सगळ्या रावेर हत्या